चला तर मग आज आपण आलू मेथी बनवणार आहोत. त्यासाठी कढई गॅसवर ठेवायची. 1 चमचा तेल टाकायचं. मोहरी टाकायची. मोहरी तरतरली की मग त्याच्यात जिरं टाकायचं. जिरं छान झालं की मग त्याच्यात कांदा टाकायचा 1 मोठा. कांदा छान होऊ द्यायचा. दोन मिरच्या टाकल्या. कांदा मिरची होऊ द्यायची. हळद टाकायची. छान हलवून घ्यायची. छान झाली. आता आपला मस्त कलर आलेला आहे बघा. असं कांदा झालेला आहे छान गुलाबी कलरचा. आणि आता आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकू. शिलून स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्यानं आणि छान बारीक बारीक चिरून घेतलेले आहे. छान परतून घेऊ. छान शिजू द्यायचे थोडे. मग टमाटे टाकायचे त्याच्यात. आलू टमाटर थोडं अजून शिजू द्यायचं छान. थोडं नरम होऊ द्यायचं बारीक जाळावर. थोडा आलू आपला नरम झालेला आहे. त्याच्यात धनेपूड टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. तिखट आवडीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आपण मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने धुतलेली आहे. आणि आता हे सगळं शेवटी मेथी टाकायची. छान परतून घ्यायची. छान लागते अशी मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीची. तुम्ही करून बघा एकदा. छान परतली. थोडी वाफ येऊ द्यायची. मस्त परतून घ्यायची. बघा शिजत आली आपली मेथीची भाजी. किती छान दिसते बघा. 5-10 मिनिटं होऊ द्यायचं. वरून कोथिंबीर टाकली. बघा आपली मेथीची भाजी तयार आहे खाण्यासाठी. बघा आपली झाली मेथीची भाजी.